अनिराव मॅडम, त्याचप्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सर्व जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण समिती सदस्य, त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व या ठिकाणी उपस्थित असलेले आदर्श शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ, त्याचप्रमाणे उत्कृष्ट शिक्षक यांना जय झालेला आहे असे सर्व शिक्षक बांधव व भगिनी. तर या ठिकाणी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी दिलेली आहे. तर या ठिकाणी येण्यासाठी आणि या पुरस्कारासाठी योग्य बनवलं याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या आईवडिलांचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर जिल्हा निवड समितीनं पुरस्कारासाठी माझी दखल घेतली आणि माझे 2021 या पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये तर शिष्यवृत्तीसाठी 7 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याचप्रमाणे नोकरीची परभणी जिल्ह्याची सुरुवात सोनपेठमध्ये शिरशी तांडा या ठिकाणावर झाली. तर त्या ग्रामीण भागामध्ये देखील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शेजारी गावातून, त्याचप्रमाणे शिरशी तांडा या गावातून त्यावेळी 50,000 रुपये लोकवाटा मिळवला. आणि शिरशी तांडा हे गाव असं होतं की पूर्ण संपूर्णपणे ऊसतोड कामगारांचं गाव होतं. अशा कामगारांनी आपल्या खिशातील शाळेच्या सुधारणेसाठी 50,000 रुपये लोकवाटा दिला. त्यानंतर जिल्हा परिषद शेतगावा या ठिकाणचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्या ठिकाणी आल्यानंतर येथे ग्रामस्थांनी शिक्षकांच्या विचाराला प्राधान्य देऊन शाळेसाठी 7 लाख रुपये वर्गणी 2016 मध्ये जमा करून दिली. आणि यामध्ये सर्वस्वी वाटा ग्रामस्थांचा, त्या ठिकाणच्या केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांचा आहे. आणि जिल्ह्यातील 2016 साली एक सुंदर शाळा त्या ठिकाणी बनली. त्यानंतर इटलापूर या ठिकाणी देखील सुंदर कार्य केलं. त्यानंतर ब्राह्मणगाव या ठिकाणी आल्यानंतर शाळा सुंदर, एक ग्रामस्थ, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण सभापती यांच्या सहकार्यातून ब्राह्मणगावची शाळा एक सुंदर शाळा उभी राहिलेली आहे. आणि आज या ठिकाणी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचं, ज्यांच्याकडे व्हॉट्सअप मोबाईल अवेलेबल आहे, त्यांनी स्वतःचं YouTube चॅनल ओपन करून ग्रामीण भागामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, गल्लीगल्लीमध्ये देखील पवनचक्की घेऊन किंवा वॉटर लाईन घेऊन वेगवेगळे विद्यार्थी प्रयोग तयार करतात. आणि आज जवळपास विद्यार्थ्यांच्या जवळ 100 प्रयोगांचं संकलन आहे. त्याचप्रमाणे कोविड-19 काळामध्ये शाळा अभ्यास आली या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये फलक उभारणी करून गावामध्ये त्या ठिकाणी शाळेतील शिक्षकांनी संपूर्ण कोविड काळामध्ये शाळेमध्ये शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता त्या ठिकाणी शाळा चालू राहिली. आणि आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानावर भर देण्याऐवजी त्या ठिकाणी विद्यार्थी त्याच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्षपणे त्याच्या उपयोजना दैनंदिन जीवनामध्ये करतात. अंतराळाचं ज्ञान असेल, खगोलाचं ज्ञान असेल, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्ट्या ज्ञान असेल, शास्त्रज्ञांची माहिती असेल, हे विद्यार्थी मुकुंद सांगतात. आजही मला अभिमान वाटतो की या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं शाळेला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं जातं. आणि विद्यार्थ्यांना आजही विज्ञानाचे धडे किंवा संपूर्ण सिलेबस त्यांना मुकुंद तोंडपाठ आहे. शिक्षक जसा टीचिंग करतो तसं विद्यार्थी त्या ठिकाणी समोर येऊन पुस्तक हातात घेता टीचिंग करू शकतात. तर हा पुरस्कार, या ठिकाणी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल जिल्हा परिषदेचे निवड समितीचे आभार व्यक्त करतो. आणि हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सेवा केली त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचा, त्याचप्रमाणे तेथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचा पुरस्कार आहे. त्यामुळे या ठिकाणी निवड समितीने या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.